हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता सकाळचे 6:15 वाजलेत, 15 मिनिट झालेत उठून। 6ला उठलो दोघे सुद्धा। आज संडे आहे आणि आम्हाला जायचंय बाहेर। तर बाहेर कुठे जायचंय ना ते तुम्हाला कळेलच पुढे, म्हणजे घाटामध्ये जाणार आहे एवढंच सांगते। बाकी काय विशेष असं नाही की फिरायला जातोय वगैरे असं तसं। ऍक्च्युली जायचं होतं आम्हाला बाहेर कुठेतरी, पण मग पाऊस पण चालू आहे सकाळपासून, म्हणजे रात्रभर बहुतेक पाऊस चालू होता आणि अजून पण पाऊस चालूच आहे। मग म्हटलं की आपण इथे घाटात जाऊयात, कारण मला रील शूट करायच्या आहेत। तर सकाळी सकाळी यासाठी आम्ही जातोय, कारण अजयला सुट्टी नाही आहे, सो त्याला ऑफिसला जायचंय। म्हटलं मग आपण सकाळी जाऊन येऊयात, म्हणजे कसं दुपारी मग जायला नाही जमलं तरी पण हरकत नाही। तर मी आत्ताच उठली आहे, आता फ्रेश वगैरे होते, आंघोळ वगैरे काहीतरी करणार नाही आम्ही, असंच जाणार आहे कारण खूप थंडी आहे आणि आम्हा दोघांची पण तब्येत ठीक नाही आहे। तर एवढं सकाळी आंघोळ करणं ना हे जरा व्यवस्थित नाही वाटत आहे। तर मग चला आता पटकन चेंज करते आणि तिकडनं आल्याच्या नंतर ना आंघोळ वगैरे करून बाकी जे काम आहेत ते करूयात। तर आत्ता चहा वगैरे काहीच बनवणार नाहीये घरी, बघूत बाहेर वगैरे घेऊ। आणि जसं की मी तुम्हाला बोलले की आम्ही तिकडे जातोय घाटामध्ये फक्त रील शूट करण्यासाठी। तर म्हणजे असा विचार आला की आपण जाताना 2 ते 3 ड्रेस अजून सोबत घेऊन जावे, म्हणजे जो मी ड्रेस घालून जाणार आहे फक्त त्याच ड्रेसवरती 2 ते 3 रील शूट करायच्या आणि रिटर्न यायचं। हे तर मला काय पटत नाहीये, म्हणजे 2 ते 3 रील्ससाठी जायला पण नाही परवडत आहे। त्यामुळे मग म्हटलं 2 ते 3 ड्रेस अजून सोबत घेते, बघेल 1 पीस घेईल सोबत 1-2 आणि मग नंतर जे आहे ते गाडीत चेंज करेल। तर बघूत कसं होतंय काय ठरतंय। तर आता विचार तर खूप केलाय, बघूत काय होतंय। चला तर मग तुम्ही असंच ब्लॉग कंटिन्यू करा। तर जसं की तुम्हाला सांगितलं 2 1 पीस सोबत घेतलेत, नाही 1 1 पीस सोबत घेतलाय। एक पूर्ण आपला जो ड्रेस होता मी स्टिच केलेला तर तो घेतलाय आणि आता निघतोय। ते जवळ चहा घेऊ आणि मग त्यानंतर निघू। तुम्हाला माझ्या आवाजावरनं पण समजत असेल की 2 दिवस झाले तब्येत ठीक नाहीये माझी। हे ओपन कर ना। 2 दिवसापासून तब्येत पण ठीक नाहीये, पण तरी म्हटलं चला जाऊयात। आणि दुपारी आजयला वेळ नव्हता म्हणून आज सकाळी सकाळी निघायचं ठरवलं। तर चला आता निघतोय, पुढे गेल्यावर तुमच्यासोबत जे काय आहे ते शेअर करते। तर आता चहा घेतलाय आणि निघतोय पुन्हा एकदा। तर आम्ही ज्या घाटात चाललोय ना त्याच रस्त्यावरती आहे, तिथे मध्ये एक चहा हे होतं कुठलं पुरंदर चहा म्हणून, तो तिथे घेतला चहा, छान होता। तर चला आता निघतोय। तो डॉगी बघ ना, विजय विजय इकडे बघ, त्याचं काय नाव आहे दिसत नाहीये रावतो रे ते काय त्याला कसे घेऊन चाललेत ते। आम्ही आता इथून निघालोय आणि समोर रस्त्याने जाताना ना एक सिंहगड कॉलेज लागतं। सो तिथे ना सकाळी हे सर्व स्टुडंट होते आणि सकाळचा टायमिंग असेल कॉलेजचा। तर आता 7 7:15 झाले असतील, कारण आम्ही 7ला घरून निघालेलो आणि मी हे शूट करत होते। तर सगळे जे काही मुलांचं लक्ष होतं ना ते बऱ्याच जणांचं लक्ष गेलं माझ्याकडे आणि सगळे असे व्यवस्थित बघत होते ना, एका वेगळंच बघत होते। मला हसायला येऊ लागलं। एक मुलगा तर एकटक बघत होता, हा वाला जो तुम्ही बघता आता ब्लॅक शर्टवाला। खूप हसलो आम्ही नंतर ना हा व्हिडिओ बघून, आणि मला एडिटिंगच्या वेळेला सुद्धा खूप हसायला आलं। तर आता बघू शकता कसलं भारी दिसतंय सगळं, हा जो घाट आहे तो डोंगर मस्त सगळीकडे अशी ग्रीनरी, वाव एक नंबर, म्हणजे एवढं छान वाटत होतं ना हे सर्व बघून। तर तुम्ही बघू शकता आम्ही पोहोचलो इथे आणि पूर्ण बोबदेव घाटामध्ये नाही गेलो आम्ही, म्हणजे अलीकडच्या साईडला थांबलोय। समोर घाट आहे एकदम समोर, सो तिकडे न जाता आम्ही इकडे थांबलोय। आणि मला ना इथे याच्यामुळे थांबायचं होतं कारण इकडे ना ज्याला जसं प्लेस पाहिजे ना सेम तसंच आहे, एकदम असा ग्रास वगैरे। आणि इथल्या ठिकाणी मला रील बनवायची। हे पाठीमागे बघू नका, आम्ही थोडंसं समोर जाणार आहे। इकडे जस्ट गाडी पार्क केली आहे त्यामुळे इकडे थांबलोय आणि खूप छान असं वेदर झालेलं आहे। सकाळी पाऊस पडलाय त्यामुळे ना एवढं भारी वाटतंय आता, म्हणजे खूप मस्त वाटतं। आणि इकडे बॅकग्राऊंडला बघू शकता छान असं जे आहे ते डोंगर वगैरे आहे, त्यामुळे एकदम मस्त वाटतंय। तर आता इथे रील बनवणार आणि त्यानंतर ना मग जे आहे लगेच घरी जाणार। जसं तुम्हाला मी सांगितलं की अजयला लगेच ऑफिसला जायचंय, त्याला आज सुट्टी नाहीये, त्यामुळे मग फक्त रील बनवण्यासाठी आलोय। एवढं छान वाटतंय ना, म्हणजे एकदम पाऊस पडलेला त्यानंतर असं हवा वगैरे खरंच खूप भारी वाटतंय।
तर आता मी ना फ्रंट कॅमेरानं जो आहे तो व्हिडिओ शूट करते, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी जरा कमी मिळू शकते. अदरवाईज मी एरवी बॅक साईडनं व्हिडिओ शूट करते, तर थोडंसं म्हणजे क्वालिटीमध्ये तुम्हाला फरक जाणवेल आणि आवाजामध्ये सुद्धा जाणवेल, कारण मी माईक घरी विसरली आहे. माईक नाही आहे माझ्याकडे आणि माईक नसल्यामुळे मी डायरेक्ट बोलतीये, सो तुम्हाला आवाज थोडासा कमी येऊ शकतो माझा. तर चला तुम्ही असाच व्लॉग कंटिन्यू करा. मी पटकन रील शूट करून घेते आणि तुम्हाला भेटते. बघू शकता इथे कसलं भारी वाटतंय आणि एकदम असं खोलदरी असल्यासारखं. इकडे दोघं समोर जात आहे, मी एकटीच पाठीमागे राहिली आहे आणि इकडे खूप जास्त चिखल आहे. एवढ्या चिखलामध्ये आम्ही कष्ट घेतोय. वरती जाते इकडे थांबलेले ते, तर पटकन रील शूट करून घेते, कारण ते दोघं जण म्हणतात आम्हाला फोटोज काढायचे, तुझ्या रील नाही शूट करून देणार आहे. चला कोण शूट करणार माझी रील? वाव. A few moments later. आता पाऊस चालू झाला. आम्ही अजून ना इकडे जस्ट येऊन पोहोचलो, जसं की तुम्हाला सांगितलं मी, आणि रील शूट करायला घ्यायच्याच होत्या, तर पाऊस येतोय, तर पटकन असं गाडीमध्ये जाऊन बसतो आणि नंतर नाही येतोय. तसं मला पावसामध्ये सुद्धा रील बनवायची होती, पण जर मी आता जस्ट भिजले लगेच माझं सगळं जे आहे आवरलेलं ते सगळं निघून जाईल. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी 2-3 ड्रेस घेऊन आली आहे, तर मी आता गाडीमध्ये चेंज करते. हे असं जुगाड केलंय, इकडनं हे ओढणी लावली, इकडनं स्टोल लावलाय, तर पटकन चेंज करते. इयरिंग्स वगैरे सुद्धा चेंज करते, कारण ते पण घेऊन आले मॅचिंग. तर चला मग नंतर भेटते. तर मी आता चेंज केलंय आणि हा 1 पीस वेअर केलाय. हा फर्स्ट टाइमच घालतीये, जेव्हापासून आणला का त्याच्यानंतर घातला नाही. माझी चप्पल पूर्ण भरली राव मातीने, सर्व पाय पण घाण झाले. तर आता ना इकडे आम्हाला मोराचा आवाज येत होता, आम्ही तिकडे चाललो मोर बघायला. माहित नाही दिसेल का नाही, मोर दिसणार आहे का राव, टाइमपास करता नुसता. इकडे बघ ना, हे बघ ना, असं वाटतं इकडच्या बाजूला फिल्टर लावलंय, इकडच्या साईडला बिना फिल्टरचं विजय लावलं, कारण हे ना मी विदाऊट फिल्टर जे आहे ते शूट करते. असं वाटतं इकडे फिल्टर लावलाय आणि तिकडे विदाऊट फिल्टरचं आहे. बघू शकता तुम्ही कसलं भारी आहे. ओके, आता आम्ही ना मोराच्या शोधात चाललोय, पण हळूहळू बोलतोय, कारण आमच्या आवाजानं मोर निघून जाईल म्हणून. तर इकडे समोर तुम्ही बघू शकता, त्या झाडाजवळ एकदम छोटा मोर असा आहे. तर ना आम्ही त्याच्यापासून जरा दूरच उभा होतो, तर मी कॅमेरा पूर्ण झूम करून त्याला रेकॉर्ड करण्याचं ट्राय केलं, पण नाही ते व्यवस्थित रेकॉर्ड झालं. आम्ही आलो पण फायदा नाही झाला. इकडे मागं लांडोर आणि मोर दोन्ही होतं. आमच्या आवाजाला ना ते पळून गेले आणि आता ना तिकडे ते जे रिकामी शेती दिसतीये ना तिथे जाऊन थांबलेत ते, पण कॅमेरामध्ये काही कॅप्चर होत नाहीये. दम लागला. हा इथे पण मस्त दम, आणि ते ना कॅप्चर होत नाहीये कॅमेरामध्ये, त्यामुळे चला ठीक आहे असू द्या. आता मी रील कंटिन्यू करते, कारण पाऊस पण येतोय. आता शूट करून झालंय आणि असं झालं एवढ्या वेळामध्ये ना फक्त 2 ड्रेसवरतीच मी शूट केलंय. एक जो अजून ड्रेस आणला होता त्याच्यासाठी आता वेळ नाहीये, कारण नाजेला लेट होत आहे, त्यामुळे म्हटलं आपण नंतर येऊ अजून 2-3 दिवसाने. तर आता असंच 2 ड्रेसवरती जेवढं काय शूट केलं तेवढं केलं. आता चाललोय, अजून थांबला इथे. तर चला मग आता झाले तर 1-2 गाडीमध्ये रील शूट करेल. सध्या ट्रेंड चालू आहे त्याचा. तर तुम्ही जर इन्स्टाला मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, डिस्क्रिप्शनमध्ये ID दिलेलीच आहे मी. सो चलो, इकडे बघा मी कसला राडा करून ठेवलाय. एवढं सर्व घेऊन आले होते, काम तर कशाच नाही केलं. तर आता हे पूर्ण मी जे आहे ते भरून ठेवते. तर पोहोचलाय, पटकन घरी जातो, कारण मला नाश्त्याला बनवायचं अजून. आम्ही 9 वाजेला घरी पोहोचलो आणि मग घरी आल्याच्या नंतर पटकन आंघोळ वगैरे करून घेतली आणि लगेच देवपूजा वगैरे आवरून जे आहे नाश्ता बनवायला घेतला. नाश्त्यामध्ये मी आज बनवलाय सांबार आणि डोसा. म्हणजे डोसा बनवतीये, सांबार रेडी आहे. त्याचबरोबर इकडे शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी सुद्धा रेडी आहे. आज चटणीमध्ये ना कोथिंबीर वगैरे घातलेली नाहीये, कारण आज अशी थोडीशी वेगळी चटणी खाण्याची इच्छा झाली होती. नसतं एरवी मी कोथिंबीर वगैरे टाकून चटणी बनवते. इकडे बटाट्याची चटणी सुद्धा रेडी आहे डोस्याच्या स्टफिंगसाठी. तर मग पटकन असं डोसा वगैरे बनवून घेते आणि एवढ्या घाईघाईमध्ये आवरलं ना, कारण दोघांना पण भूक लागलेली, उशीर झाला होता आज जरा, त्यामुळे मग म्हटलं की आता काहीच आवरत नाही,
डायरेक्ट आंघोळ केली आणि मग आंघोळ करून पटकन देवपूजा वगैरे करून घेतली. म्हणजे माझं स्वतःचं मी काहीच आवरलेलं नाही. तुम्हाला बघू म्हणजे तुम्हाला दिसतच असेल माझा अवतार कसा आहे. तर म्हटलं आता जसं असेल तसं आपण करतोच आहे. आपल्याला आजचं पूर्ण रुटीन जे आहे ते शूट करायचं आहे. त्यामुळे मग मी व्हिडिओसुद्धा म्हणजे असं नाही का असं नव्हते म्हणू शकत की आता मला व्हिडिओ शूट नाही करायचा कारण मी अशा अवतारामध्ये आहे. म्हटलं चला हरकत नाही, कसं का अवतार असं ना आपण जे आहे ते व्हिडिओ शूट करूयात आणि प्रॉपरली आपलं आजचं संडेचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करूयात. तर इथे पटकन असे डोसे बनवून घेते आणि मग नंतर दुपारच्या जेवणामध्ये झालंच तर इडली बनवेल किंवा मग भाजी चपाती असं बनवेल आणि थोडंफार जे बॅटर उरल तर ते रात्री जे आहे त्याची इडली बनवेल. तर चला मग आत्ता पटकन असा नाश्ता बनवून घेते आणि मला असं वाटतंय हा व्हिडिओ बहुतेक थोडासा मोठा होईल. त्यामुळे मग एवढं काही पूर्ण रुटीन तर नाही शेअर करू शकणार कारण मी बाहेर गेले होते, तुम्ही बघितलंच जे घाटामध्ये. सो तिकडचं बरंचसं मी शूट केलंय तर त्यातलं बरंचसं काही मी तुमच्यासोबत शेअर केलंय. तर असं होतं ना की आपण कुठेतरी बाहेर जातो आणि मग नंतर घरी आल्याच्या नंतर काही बनवण्याचा वगैरे खूप जास्त कंटाळ येतो. मला तसंच होतं पण आता आज असं झालं नाही की मला कंटाळा आला वगैरे कारण आज सकाळी गेलेलो त्यामुळे मूड छान फ्रेश होता. म्हटलं चला आपण छान असं नाश्ता बनवूयात. तर आता हे ताट जे आहे ते पटकन विजेला देते आणि नंतर मग मी खाऊन घेईल. तर एवढं सर्व बनवायचं म्हटलं ना तर भांडी पण खरंच खूप पडतात. तर हे अशा प्रकारे डोसा सांबार चटणी रेडी आहे जे की खूप छान झालं होतं. तर मग आता मी तुम्हाला दाखवतेय की मी डोसा कशा प्रकारे बनवते आणि त्याचं बॅटर हे अशा प्रकारे. मी कधीच इडली डोसा याचं बॅटर जे आहे ते विकत आणत नाही, मी घरीच बनवते. मला ते विकतचं जे बॅटर असतं ना त्याचे मला डोसे इडली अजिबात काहीच आवडत नाही. चला तर मग आपण अशाच छान मस्त अशा नाश्त्याबरोबर आणि आपली जी मॉर्निंग फ्रेश झालेली आहे त्याबरोबर हा व्हिडिओ इथे सेंड करूयात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा. जर तुम्ही बेल आयकॉनला सुद्धा क्लिक केलेलं नसेल तर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन अगोदर मिळेल आणि तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओज बघू शकाल. तर चला हा आपण व्हिडिओ इथे सेंड करूयात. भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.